Of the line having inclination 135 degree. So given is what? Given is inclination. Now inclination is nothing but theta, which is equal to 135 degrees, and making x-intercept 7, and making x-intercept 7. So see, if we have to use slope intercept form, then we should know slope and y intercept. x intercept नाही लागत आपल्याला, त्याकडे y intercept लागतो, म्हणजे स्लोप इंटरसेप्ट मला वापरता येणार नाही. दुसऱ्या पद्धतीने करूया आपण. हा जो थीटा आहे याच्यावर मला स्लोप काढता येईल. व्हॉट इज स्लोप? स्लोप m is equal to tan theta, which is equal to tan 135 degree. And how much is tan 135? It is nothing but tan 180 degree minus 45 degree. So this comes out to be minus tan 45 degree, which is equal to minus 1. Tan 180 minus theta. 180 असल्यामुळे tan remains tan. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे अँगल म्हणून निगेटिव्ह. ठीक. सो दिस इज स्लोप. मला एक पॉइंट पण माहिती आहे, कारण त्याचा एक्स इंटरसेप्ट किती आहे? 7. खाली लिहितो, सिन्स एक्स इंटरसेप्ट is equal to 7, therefore line passes through 7, 0. लाइन पासेस थ्रू 7, 0, कारण एक्स इंटरसेप्ट 7 आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? त्या ठिकाणी 0 असली पाहिजे. आता माझ्याकडे काय काय आहे? आता माझ्याकडे स्लोप आहे आणि पॉइंट आहे. मग मी कोणता फॉर्म वापरणार? स्लोप पॉइंट फॉर्म. काय लिहिणार? बाय स्लोप पॉइंट फॉर्म. काय असतो स्लोप पॉइंट फॉर्म? y minus y1 equal to m in bracket x minus x1. So it is y minus y1 म्हणजे 0 is equal to m म्हणजे -1, x minus x1, so it is 7. So you got y is equal to minus x minus minus plus 7. म्हणजेच मी याला x plus y equal to 7 असे लिहू शकतो, किंवा x plus y minus 7 equal to 0 असे लिहू शकतो. ठीक. हा जो पॉइंट आहे हा असतो तुमचा x1 y1. स्लोप पॉइंट फॉर्म. हा पॉइंट झाला, हा स्लोप आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. The vertices of a triangle ABC. Find the equations of the line containing. So three vertices of a triangle are given. So let us draw this triangle. So आता मी XY प्लेन नाही काढत आहे, मी जनरल ट्रायंगल काढतो. ठीक आहे. So this is a triangle A B C. कोऑर्डिनेट्स काय आहेत त्यांचे? 3 4 2 0 -1 6. 3 4 2 0 -1 6. So these are the coordinates of ABC, and we have to find the equations of different lines. So we'll solve first of this. It is what? Side BC. Side BC. So we have to find out the equation of side BC, and that can be found out using 2 point form. कारण मला B माहिती आहे, C माहिती आहे, म्हणजे मला या लाईन वरचे 2 पॉइंट माहिती आहेत, म्हणून मी काय करणार? 2 point फॉर्म यूज करणार. चलिए तो बाय 2 point फॉर्म. काय 2 point फॉर्म? y minus y1 upon y1 minus y2 equal to x minus x1 upon x1 minus x2. So it is what? आता बघा, x1 y1 x2 y2 कोण होणार? हा याला जर तुम्ही x1 y म्हणणार तर हा होणार x2 y2. ठीक. हा होणार x1 y1, हा होणार x2 y2. दोघांबद्दल ज्यावेळेस आपण बोलतोय, तर y minus y1 म्हणजे 0 upon 0 minus y2 म्हणजे 6 is equal to x minus x1 म्हणजे 2 upon 2 minus x2 म्हणजे -1. इथं होणार मायनस मायनस प्लस 1.
So it is y upon minus 6 is equal to x minus 2 upon 3. ठीक आहे, इथंच तुम्ही कटिंग करू शकता. 3 2 जा 6, क्रॉस मल्टिप्लाय करणार y इंटू इथं 1 आहे, y इंटू 1 y इक्वल टू मायनस 2 इकडे मल्टिप्लाय होणार मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x मायनस 2 इंटू मायनस 2 प्लस 4. दोघे मी इकडे घेऊन येतो, इक्वेशन होणार 2x इथं प्लस y हा मायनस 4 इज इक्वल टू 0. ठीक, मी काही वेळेस y वेगळा काढला तर हरकत नाही, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं, y व्यवस्थित काढायचा, x y वगैरे लेटर्स बद्दल आपण अगोदरच बोललो. ठीक, याच्यातलं सेकंड तुम्ही सॉल्व्ह करणार. थर्ड आपण बघूया काय आहे. मिड पॉइंट ऑफ containing the midpoints of side AB and BC. Midpoints of side AB and BC means we have to find out the equation of the line which is passing through midpoint of AB and BC. त्याच्याकरता मला AB आणि BC चे काय लागणार, मिड पॉइंट लागणार. AB चा मिड पॉइंट काय आपण घेऊया. AB चा मिड पॉइंट समजा मी घेतला D, BC चा मिड पॉइंट आपण समजा घेतला E. ठीक आहे, सो आपण या ठिकाणी D आणि E घेतले तर D चे कोऑर्डिनेट काय येणार, dx, y. By which formula D is the midpoint of AB, so we will use midpoint formula. D is midpoint of AB, so we will use midpoint formula. dxy चे कोऑर्डिनेट काय असणार, 3 plus 2 x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2 म्हणजे 4 plus 0 upon 2, and which is nothing but 3 plus 2 5 upon 2, 4 plus 4 upon 2 म्हणजे 2. So this is point D. सेकंड पॉइंट कुठला आहे, E, xy. मग आता E चे कोऑर्डिनेट काय होणार, अगेन बाय मिड पॉइंट फॉर्म्युला, E is midpoint of BC. x1 plus x2 upon 2, so it is 2 minus 1 upon 2, y1 plus y2 upon 2 म्हणजे 0 plus 6 upon 2, so which is nothing but 2 minus 1 1 upon 2, 6 upon 2 म्हणजे 3. आता या ज्या लाईनचे इक्वेशन मला पाहिजे, which containing midpoints of side AB and BC. मिड पॉइंट्स मी काढले अगेन बाय युजिंग 2 पॉइंट फॉर्म. माझ्याकडे 2 पॉइंट आहेत त्या लाईन वरचे, म्हणजे ही लाईन आहे. ठीक, खाली येणार therefore इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. ठीक आहे ना, रिक्वायर्ड लाईन. आता रिक्वायर्ड लाईन म्हटल्यामुळे काय झालं माहिती आहे का, इतकं सगळं लिहायचं वाचलं, तर मला सगळं लिहावं लागलं असतं. काय लिहावं लागलं असतं, इक्वेशन ऑफ अ लाईन कंटेनिंग मिड पॉइंट्स ऑफ साइड AB अँड BC इतकं लिहावं लागलं असतं. त्याऐवजी मी काय लिहून टाकलं, इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन. जे काय क्वेश्चन मध्ये विचारलेली ती लाईन, ही आपल्याला माहिती आहे, इट पासेस थ्रू D अँड E. सो इक्वेशन ऑफ रिक्वायर्ड लाईन बाय व्हॉट, बाय 2 पॉइंट फॉर्म is y minus y1 upon y1 minus y2. फॉर्म्युला लिहून घेतला. आता व्हॅल्यू पुट करणार, याला x1 y1 म्हणणार, याला x2 y2 म्हणणार. ठीक, सो y minus y1 it is 2 upon 2 minus y2 it is 3, x minus x1 it is 5 by 2 upon 5 by 2 minus x2 is 1 by 2. ठीक है, let us simplify this. So this is y minus 2 upon 2 minus 3 is minus 1. इथं LCM 2 होऊन जाणार, 2 into x 2x minus 5 upon, तो LCM जो 2 घेतलेला आहे तो डिनॉमिनेटरला आला. ठीक, आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार, 5 by 2 minus 1 by 2 म्हणजे 4 by 2. 5 minus 1 4 by 2, 4 by 2 म्हणजे 2. आता क्रॉस मल्टिप्लाय होणार, हा 2 2 जा 4 इकडे मल्टिप्लाय झाला, सो 4 into y
4y minus 4 into 2 8 equal to minus 1 तिकडे मल्टिप्लाय होणार minus 1 into 2x minus 2x minus minus plus 5 दोघं टर्म लेफ्ट हँड साइडला आणतो इकडे होऊन जाणार 2x प्लस 4y आहेच आणि -8 -5 म्हणजे तो होणार -13 इज इक्वल टू 0. ठीक, काही डाऊट असेल तर विचारून घ्याल. क्वेश्चन नंबर 9. Find the x and y intercept of the following lines. Find x and y intercept. So first one, x upon 3 plus y upon 2 equal to 1. ठीक है. So here it is directly in the standard form. So you can write it down as comparing with x upon a plus y upon b equal to 1. X intercept a is equal to 3 and y intercept b is equal to 2. So it is in the form x upon a plus y upon b equal to 1. So this is x intercept 3, this is y intercept 2. Clear? सोपं होतं. थर्ड क्वेश्चन करूया याच्यातला. 2x minus 3y plus 12 is equal to 0. So for finding x intercept and y intercept, काल मी तुम्हाला दोन मेथड सांगितल्या. एक तर या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून a आणि b ची व्हॅल्यू काढणे आणि दुसरी एक मेथड सांगितली होती x ला 0 ठेवा y इंटरसेप्ट मिळतो, y ला 0 ठेवा म्हणजे x इंटरसेप्ट मिळतो. ठीक, तो दोघही मेथड आहेत. आपण कंपेअरिंग विथ म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये जो आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म त्याच्यामध्ये याला कन्वर्ट करायचं कसं ते बघूया. आता या इक्वेशनला मी काय लिहिणार 2x minus 3y equal to -12. मायनस आता मला इथे 1 लागतो बघा स्टँडर्ड साठी. इथं काय पाहिजे राईट हँड साइडला 1. -12 ने थ्रू डिवाइड करून टाकतो. ठीक, लिहिणार डिवाइड थ्रू आउट बाय -12. का केलं कारण मला इथं 1 करायचं आहे. ठीक आहे. सो इट इज 2x upon -12 minus 3y upon -12 इक्वल टू 1. इथं कटिंग होणार 2 6 जा तर x अपॉन -6. इथं मला प्लस साइन होणार मायनस मायनस प्लस y अपॉन 3 4 जा 12 होतो. सो इट इज y अपॉन 4. y आणि 4 वेगळा दिसेल असं लक्ष ठेवा. इज इक्वल टू 1. सो देअरफॉर x इंटरसेप्ट इज व्हॉट? इट इज -6 and y intercept it is 4. Clear? Let us take question number 11. Find the equation of a line containing the point A34. ठीक है. So it means it is passing through A34 and making equal intercept on the coordinate axis. ठीक है. Making equal intercept on the coordinate axis म्हणजे x intercept आणि y intercept दोघं काय आहेत? इक्वल आहेत. x intercept is equal to y intercept. So this is given. It is passing through A34 and x intercept is equal to y intercept. मग आता डबल इंटरसेप्ट फॉर्म मला यूज करावा लागणार कारण या ठिकाणी x आणि x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट आलेला आहे. सो आय विल यूज डबल इंटरसेप्ट फॉर्म. सो बाय डबल इंटरसेप्ट form, what is the equation? X upon a plus y upon b equal to 1. So this is your answer. This is the answer. पण या ठिकाणी आपल्याला a आणि b चे व्हॅल्यू काढावे लागणार आहे. Now this line passes through the point A34. ही जी लाईन आहे इकडून पास होते A34 मधून.
So this line passes through A34 आणि त्याचा अर्थ काय होतो therefore this point A34 satisfies equation of this line. It means we can put value of x as 3, value of y as 4 because this point lies on the particular line. ठीक आहे, तर x ची व्हॅल्यू मी काय घेणार 3 upon a plus y म्हणजे 4 upon b is equal to 1. Now what? Given is a is equal to b. आपण a ला b ने रिप्लेस करू शकतो किंवा b ला a ने रिप्लेस करू शकतो. So therefore 3 upon a plus 4 upon b, b म्हणजे काय परत a is equal to 1. Therefore या ठिकाणी दोघांचे एलसीएम a होऊन जाणार, तो इकडे मल्टिप्लाय होणार, इकडे येणार 3 plus 4 is equal to a एलसीएम झाला a into 1 a, and we get a is equal to 7. Also b is equal to 7. a आणि b दोघेही 7 असणार आहेत. ठीक, कारण a आणि b इक्वल आहेत. Therefore required equation of line is x upon a plus y upon b equal to 1. त्याला आपण 1 म्हटलेलं आहे, इक्वेशन 1. ते इक्वेशन आहे बेसिकली x upon a म्हणजे x upon 7 plus y upon b म्हणजे y upon 7 is equal to 1. That is nothing but x plus y is equal to 7. ठीक, काय डाऊट आहे का इथपर्यंत विचारून घ्या, मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. Question number 13. Find the equation of perpendicular bisectors of sides of the triangle whose vertices are. So it is given as triangle PQR. तर या ठिकाणी मी triangle PQR काढून घेतो. This is triangle PQR. P minus 18, Q 4 minus 2, and R is minus 5 minus 3. ठीक है. And what we have to find out? We have to find out equations of perpendicular bisectors of all the three sides. Perpendicular bisectors of all the three sides. तिघ साइडचे. ठीक, या ठिकाणी मी एक काढून दाखवतो, दोन तुम्ही घरी काढणार. बरं, आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे येणार? बघा, जी क्यूआर साइड आहे, क्यूआर साइड त्याचा मिड पॉइंट, आणि इथून परपेंडिक्युलर लाइन तुम्ही ड्रॉ करा. सो दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर, आणि हा झाला बायसेक्टर. हा झाला परपेंडिक्युलर, हा झाला बायसेक्टर. So this is the perpendicular bisector of side QR. अशाच पद्धतीने तुम्ही या दुसऱ्या साइडचा सुद्धा काढू शकता. मी वेगळा पेन यूज करतो. PR साइड साठी इथं सेंटर येणार, इकडून ही लाईन येणार परपेंडिक्युलर. दिस इज परपेंडिक्युलर, आणि या साइड साठी इथं परत सेंटर येणार, अशा पद्धतीने काय करते परपेंडिक्युलर बायसेक्टर येणार. हे तिघ ऍक्च्युअली एकाच पॉइंट मधून पास होतात, पण थोडंसं वेगळा ट्रायंगल काढलेला का कुठेतरी परपेंडिक्युलर थोडासा खालीवर झाला असेल. These perpendicular bisectors coincide with each other. थोडीशी फिगर में तर हे तीन परपेंडिक्युलर बायसेक्टर एकमेकाला एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात.
सो तीन गोष्टी आपल्याला तीन इक्वेशन्स काढायचे आहेत. दिस क्वेश्चन्स कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. तीन पार्ट्स आहेत, तिघ पार्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे मेथड सेम असणार तिघांची, पण नंबर चेंज होणार तिघांमध्ये. फर्स्ट पार्ट कुठला? फर्स्ट पार्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड PQ. ठीक आहे. सेकंड पार्ट असणार परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड QR. थर्ड पार्ट असणार परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड PR. मेथड सेम असणार, नंबर्स चेंज होणार. सो I will solve only one. मी त्यातला सेकंड पार्ट सॉल्व करतो आहे. That is nothing but perpendicular bisector of side QR. ठीक. आता QR चा परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहिजे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे QR चा वर्टिकल, आणि त्याचं जर इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर वेगवेगळे फॉर्म आहेत बघा. 5 फॉर्म आहेत. स्लोप इंटरसेप्ट, स्लोप पॉइंट, डबल इंटरसेप्ट, डबल पॉइंट, नॉर्मल. नॉर्मलचा काही यूज त्या ठिकाणी नाहीच आहे. उरलेले 4 आहेत त्यांच्यातला कुठला वापरणार? तर इझिली आपल्याला काय कळतं याच्यावरून, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. इट मीन्स इट इज पासिंग थ्रू द मिड पॉइंट ऑफ दिस लाईन, दॅट इज QR. QR च्या मिड पॉइंट या ठिकाणी येणार आहे. ठीक, म्हणजे हा एक पॉइंट मला माहित झाला. अजून मी काय माहिती करून घेऊ शकतो या लाईन बद्दल? ही रिक्वायर्ड लाईन आहे ना. दिस इज रिक्वायर्ड लाईन फॉर विच आय नीड टू फाइंड आउट द इक्वेशन. सो आय नो मिड पॉइंट ऑफ दिस QR which lies on the required line. तो एक गोष्ट झाली, म्हणजे मला एक पॉइंट माहित झाला. मग मला जर डबल पॉइंट यूज करायचा असेल तर 2 पॉइंट माहित असले पाहिजे, जे शक्य नाही. दुसरा पॉइंट मला काही मिळणार नाहीये. मग मी स्लोप पॉइंट यूज करू शकतो. ठीक आहे. स्लोप पॉइंट, त्याच्याकरता या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप मला लागेल, आणि तो मला मिळू शकतो का? कारण मी QR चा स्लोप काढणार. QR चा स्लोप आपण फाइंड आउट करणार, तो करू शकतो. हे 2 पॉइंट माहिती आहेत आपल्याला, आणि तो स्लोप काढल्यानंतर ही जी काय लाईन आहे रिक्वायर्ड लाईन, ती परपेंडिक्युलर आहे कोणाला? QR ला. परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोप वरून आपण या रिक्वायर्ड लाईनचा स्लोप सुद्धा काढू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डिसाइड करायचं की आपण कुठला फॉर्म यूज करणार आहे. तर अगोदर मिड पॉइंट काढून घेतो, या ठिकाणी लिहितो. मिड पॉइंटला तुम्ही काहीतरी नाव द्या. समजा मी B नाव दिलं, इथं A घेतलेलं आहे, इथं C घेतलेलं आहे. ABC हे मिड पॉइंट आहे. तर जो B आहे x, y, त्याचे कोऑर्डिनेट काय असणार? बाय मिड पॉइंट फॉर्म्युला x1 + x2/2. सो इट इज 4 - 5/2, minus y1 + y2/2, -2 - 3/2, and which is nothing but 4 - 5 -1/2 -5/2. So this is the midpoint of QR. मिडपॉइंट माहित झाला. मला पुढे या रिक्वायर्ड लाईनचा म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरचा काय पाहिजे? स्लोप. त्याच्याकरता मी QR चा स्लोप अगोदर काढतो, या ठिकाणी लिहितो. स्लोप ऑफ QR इज इक्वल टू काय असणार? QR चा स्लोप y2 - y1 अपॉन x2 - x1, म्हणजेच -3. आता हा होऊन जाणार x1 y1, हा होणार x2 y2, -3 मायनस मायनस +2 अपॉन -5 - 4, which is nothing but -1 upon -9. ठीक, which is equal to 1 upon 9. मग काय झाला? स्लोप ऑफ QR. मग खाली therefore स्लोप ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर, त्याला मी नाव देतो M, and it is equal to what? निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ दिस. कारण त्या दोघ लाईन कशा आहेत? एकमेकांना परपेंडिक्युलर, आणि परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप कसे असतात? निगेटिव्ह रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. तर हा 1/9 आहे, तर हा किती होऊन जाणार? -9. ठीक आहे. स्लोप ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर M is -9. नाउ द लाइन perpendicular bisector passing through this point having slope -9.
या दोन फॅक्ट यूज करून आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन काढणार. खाली येणार बाय स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर इज, काय असतो स्लोप पॉइंट फॉर्म, y minus y1 equal to m in bracket x minus x1. So this is nothing but y minus y1 म्हणजे आता हा इथला पॉइंट किती येतो -5/2 is equal to m म्हणजे -9 x minus x1 it is -1/2. तर तुम्ही डायरेक्ट मायनस मायनस प्लस 1/2 लिहून घेऊ शकता. So this is nothing but y plus 5/2 equal to या ब्रॅकेट मध्ये -9x तिकडे मल्टिप्लाय असं -9 into x -9x -9/2. ठीक, -9x इकडे येणार तो होणार +9x प्लस y प्लस 5/2 -9/2 सुद्धा इकडे येणार तो होणार +9/2 is equal to 0. So this is nothing but 9x plus y आणि 5 plus 9 14/2 म्हणजे 7 is equal to 0. So this is the equation of perpendicular bisector of side QR. तुम्ही असाच PR चा पण काढणार, असाच PQ चा पण काढणार. काय करायचं, मिड पॉइंट काढायचा, त्या लाईनचा स्लोप घ्यायचा आणि त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल घ्यायचा. Question number 15 is n 3 minus 4 is the foot of the perpendicular drawn from the origin to the line L. त्याची जर फिगर काढायची म्हटली आपण तर इथे x ऍक्सिस येतो, इकडे y ऍक्सिस येतो. ठीक, कारण 3 minus 4 हा पॉइंट कुठे येणार, दिस इज ओरिजिन. 3 minus 4 म्हणजे 1 2 3 आणि इकडे 1 2 3 4. Let us say this point is n 3 minus 4. Now this point n 3 minus 4 is the foot of the perpendicular drawn from the origin to the line. म्हणजे या ठिकाणी ही लाईन आहे आपली. ठीक आहे, this is the line where n 3 minus 4 is the foot of the perpendicular. So this point is n 3 minus 4. This is foot of perpendicular drawn from the origin on the line L. Next, find the equation of line L. We have to find out equation of this line L. आता ते सुद्धा कसं मिळणार, तर बघा या लाईन L वरचा एक पॉइंट आपल्याला माहिती आहे. हा पॉइंट आपल्याला माहिती आहे, एक पॉइंट, बरोबर. मग पॉइंट मला माहिती आहे तर दुसरा अर्थ काय, मग आता मला अजून काय पाहिजे, त्या जोड्या कशा लावायच्या ते व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला काय माहिती, तुम्हाला पॉइंट माहिती असेल तर एकतर तुम्हाला अजून दुसरा पॉइंट पण माहिती पाहिजे किंवा स्लोप पण माहिती पाहिजे. एक पॉइंट जर माहिती असेल तर दुसरा पॉइंट किंवा स्लोप. इकडे गेलं तर स्लोप पॉइंट, इकडे आला तर डबल पॉइंट. ठीक, ते जर तुम्हाला स्लोप माहिती असेल, ठीक आहे, स्लोप तुम्हाला माहिती आहे तर स्लोप माहिती असेल तर एकतर तुम्हाला जर पॉइंट माहिती असेल तर होणार स्लोप पॉइंट फॉर्म, आणि जर तुम्हाला वाय इंटरसेप्ट माहिती असेल तर होणार स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. तर आपल्याला काय गिव्हन आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. या लाईन L वरचा मला एक पॉइंट माहिती आहे, मग या लाईन L चा स्लोप मला काढता येऊ शकतो का, तर तो काढता येऊ शकतो. कसा, ON चा स्लोप काढणार आणि त्याला परपेंडिक्युलर आहे रिक्वायर्ड लाईन L, म्हणून आपल्याला त्याचाही स्लोप मिळू शकतो. दुसरा पॉइंट काढायचा म्हटला तर याच्यावरचा दुसरा पॉइंट मला मिळत नाहीये कुठंच. ठीक, ओके. तर या ठिकाणी मी अगोदर काढणार, हा जो O आहे याचे कोऑर्डिनेट काय असणार 0 0. रिक्वायर्ड लाईन L वरचा पॉइंट आपल्याला माहिती आहे, आपल्याला स्लोप काढायचा. मी ON चा स्लोप काढतो अगोदर. स्लोप ऑफ ON इज इक्वल टू व्हॉट, y2 minus y1 upon
x2 minus x1. So it is minus 4 minus 0 upon 3 minus 0, which is nothing but minus 4 by 3. आणि therefore slope of L म्हणजे लाईन L, तो मी म्हणतो m, तो किती असणार? निगेटिव्ह रेसिप्रोकल ऑफ दिस. आता निगेटिव्ह म्हणजे मायनसचा काय होऊन जाणार? प्लस. आणि रेसिप्रोकल 4/3 चा रेसिप्रोकल 3/4. रिझन तुम्ही देऊ शकता, सिन्स L perpendicular to ON. Now by slope point form, स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन काय होतं? स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये y minus y1 equal to m in bracket x minus x1. So y minus y1 is how much? It is minus 4. Minus minus होऊन जाणार plus 4. m म्हणजे 3/4. x minus x1 म्हणजे 3. 4 इकडे मल्टिप्लाय होणार. सो इट इज 4y plus 16. 3 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय होणार. 3x minus 9. 3x तिथंच आहे, लिहितो इकडे. 4y तिकडे गेला, minus 4y झाला. 16 तिकडे गेला, minus 16, आणि हा minus 9 म्हणजे तो झाला minus 25 is equal to 0. General form of equation of a line. So generally we will be writing the equation of a line like this: ax plus by plus c equal to 0, where this ABC belongs to R. So they are real numbers. Okay. Now if this type of line is given, that is ax plus by plus c equal to 0, then we can find out its slope. Slope of this line is minus a upon b, which is nothing but minus coefficient of x divided by coefficient of y. So if particular line is given in this format, you can find out slope by minus a upon b. You can also find out x intercept by minus c upon a and y intercept by minus c upon b. ठीक, ये फार्मूला स्लोप के लिए हो गया, ये हो गया x इंटरसेप्ट के लिए, दिस इज फॉर y इंटरसेप्ट. नोट इफ a इज इक्वल टू 0, तो यहाँ पर देखिए a इक्वल टू 0 होगा तो क्या होगा? इसकी टर्म 0 हो जाएगी. सो we'll get what? by plus c equal to 0. It means y is equal to something. So that line is parallel to x axis. और अगर b is equal to 0 होगा, मतलब कोएफिशिएंट ऑफ y अगर 0 होगा तो y की टर्म वहां पर नहीं दिखेगी आपको. तो इन दैट केस लाइन इज पैरेलल टू y एक्सिस. ठीक ना. अब यहां पर आगे फार्मूले आपके पास डिस्टेंस ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाइन. सो इफ वी नो दिस इज अ पर्टिकुलर लाइन L whose equation is ax plus by plus c equal to 0. Now if we have to find out distance of this line from origin, then always remember two things. First thing, distance is always positive. ठीक है, डिस्टेंस हमेशा पॉजिटिव होता है. सेकंड थिंग, when we are talking about distance, it is always perpendicular distance. ठीक है, when we are talking about distance, it is always perpendicular distance. Just for example, अगर आप ये देख लीजिए, मान लीजिए दिस इज अ रोड. ठीक है, एक रोड है, आप रोड के इस किनारे पे हैं, आपको रोड के उस किनारे पे जाना है. आपको बस क्या करना है? रोड क्रॉस करना है. तो आप रोड क्रॉस करते समय कैसे करेंगे? ऐसे तिरछे 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 जाएंगे क्या? नहीं. या फिर ऐसे जाएंगे क्या? नहीं. दिस इज ऑल्सो डिस्टेंस. ये भी तो डिस्टेंस कहलाएगा. ये भी तो आपने रोड क्रॉस किया, सो दिस इज डिस्टेंस. तो हम ऐसे तिरछे नहीं जाते, हम कैसे जाएंगे? सीधे. इट मीन्स इट इज ऑलवेज अ परपेंडिकुलर डिस्टेंस. ठीक है, सो डिस्टेंस इज ऑलवेज परपेंडिकुलर. तो जब मैं इस लाइन का डिस्टेंस अगर मुझे लेना है ओरिजिन से, so let us say it is p. P is nothing but distance of origin from the line, or you can, in other language you can say that distance of line from the origin. It is given by the formula mod of. अब mod क्यों आया? मैंने पहले बताया distance is always positive, so that's why mod is there. Mod of c upon under root a square plus b square. और इनकी वैल्यूज आपको a b c की वैल्यू कहाँ से मिलेंगे? a b c, you will
get values of A, B, C from the given line. ठीक? So this is distance of origin from the line. If we have to find out distance of a point x1, y1 from the line. So let us say this is the line L whose equation is ax plus by plus c equal to 0, and you have to find out distance of point P from this line. Again ये distance होगा क्या? फिर इसे हम distance कहेंगे क्या? No, this is not distance. Distance means it is always minimum distance which is perpendicular. Distance between this point and this line should be minimum and it is always perpendicular when it is minimum. ठीक है? तो ये distance हो जाएगा let us say d. इसके लिए फार्मूला है d is equal to mod of ax1 plus by1 plus c upon under root a square plus b square. Again, you will get value of ABC from the line and you will get value of x1 and y1 from this point. ये पॉइंट भी गिवन होगा, तभी तो आप इस पॉइंट का डिस्टेंस इस लाइन से निकाल पाओगे. क्लियर? सो दिस इज अनदर फार्मूला फॉर डिस्टेंस ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाइन. नेक्स्ट वन, डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल लाइंस. If there are two parallel lines, let us see L1 and L2. L1 is ax plus by plus c1 equal to 0. L2 is ax plus by plus c2 equal to 0. ऑब्जर्व करिए, यहाँ पर x के कोएफिशिएंट सेम है, यहाँ पर भी y के कोएफिशिएंट सेम है. कांस्टेंट कोएफिशिएंट बस आपके अलग अलग है. Then they are said to be parallel lines. पैरेलल लाइंस कब होते हैं आपके? जब a1 upon a2 equal to b1 upon b2 not equal to c1 upon c2. Then we say that these lines are parallel. तो अगर हमें given two parallel lines में अगर x और y के कोएफिशिएंट सेम नहीं होंगे तो पहले उनको सेम बनाना पड़ेगा. ठीक है? जैसे कि मैं यहाँ पर एक बेस्ट एग्जांपल बताता हूँ आपको. लेट अस से दिस इज 2x plus 3y plus 5 equal to 0. दिस इज अ लाइन और इसी लाइन को एक पैरेलल लाइन है 4x plus 6y plus let us say 7 is equal to 0. अगर गिवन इस टाइप में है तो आपको इस लाइन को मॉडिफाई कर लेना होगा. इस लाइन को आपको डिवाइड करना होगा 2 से. जब मैं इसे 2 से डिवाइड कर लूंगा तो इट विल बी व्हाट? 4/2 2x 6/2 3y इधर हो जाएगा 7/2 इक्वल टू 0/2 मतलब कि 0. तो ये दो लाइंस क्या हो गए? पैरेलल, क्योंकि कोएफिशिएंट ऑफ x इज सेम, कोएफिशिएंट ऑफ y इज सेम एंड कोएफिशिएंट ऑफ कांस्टेंट कोएफिशिएंट इज डिफरेंट. क्योंकि अगर ये भी सेम होता था तो दोनों लाइंस पैरेलल नहीं हुई, फिर दोनों लाइंस कोइंसिडेंट हुई. ठीक है? बेसिकली वो एक ही लाइन हुआ. फिर अगर ये भी यहाँ पर मान लीजिए मैं अगर यहाँ पर 10 लेता था 4x plus 6y plus 10, अगर इधर 10 होता था तो अलग लाइन नहीं हुई. 10/2 कितना हो जाएगा? 5. यहाँ पर कितना है? 5. इक्वल हो गया, मतलब वो सेम लाइन हो जाएगी. ठीक? अच्छा, तो जब भी हमें दो पैरेलल लाइंस के बीच में डिस्टेंस निकालना है तो पहले तो हमें उनके x और y के कोएफिशिएंट सेम कर लेने होंगे, तभी आपको एग्जैक्ट वैल्यू मिलेगी C1 और C2 की. क्योंकि इस फार्मूला में which is formula for distance between two parallel lines, D is given by mod of C1 minus C2 upon under root a square plus b square. अगर आप इस लाइन को ऐसे कन्वर्ट नहीं करेंगे तो आपका फिर C1 C2 अलग हो जाएगा. देखिए C1 क्या होगा? 5. C2 कितना होगा? 7/2, ना कि 7. क्लियर है? तो ये चीज है डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल लाइंस. फार्मूला इज व्हाट? मॉड ऑफ C1 minus C2 upon under root a square plus b square. ये जो फार्मूला था जिसमें हमने डिस्टेंस ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए लाइन निकाला, उसमें करना क्या है? देखिए न्यूमरेटर में क्या है? ax plus by plus c, ये न्यूमरेटर में है. लेकिन हमें x और y को रिप्लेस करना है x1 और y1 से, तो न्यूमरेटर हो गया आपका. डिनोमिनेटर चाहे ये फार्मूला हो, चाहे ये वाला हो, चाहे ये वाला हो, तीनों में डिनोमिनेटर सेम है. क्या है? अंडर रूट a स्क्वायर प्लस b स्क्वायर. ठीक? तो आज के लिए टारगेट यही है आपका कि आप ये कितने फार्मूले हो गए? 1 2 3 4 5 6
ठीक है, ये 6 फार्मूले आपको आज लर्न करने हैं। कल मैं ओरल लूंगा क्लास शुरू करते समय। जो ओरल पास करेगा उसी को आगे कंटिन्यू करेंगे। तो टाटा सी बाय बाय कल के लिए, परसों फिर ज्वाइन कर लेंगे। फार्मूले लर्न कर लेना है सब में, क्योंकि ये 6 फार्मूले के ऊपर हम अगला एक्सरसाइज सॉल्व करने वाले हैं। स्लोप ऑफ ए लाइन, जनरल लाइन, एक्स इंटरसेप्ट ऑफ ए जनरल लाइन, वाई इंटरसेप्ट ऑफ ए जनरल लाइन। नेक्स्ट, डिस्टेंस ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाइन, डिस्टेंस ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाइन, डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल लाइंस। ठीक, आगे अब नेक्स्ट टॉपिक है फैमिली ऑफ लाइंस। फैमिली ऑफ लाइंस, फैमिली मतलब क्या होता है आपको मालूम नहीं है, ठीक है। तो जैसे हमारा एक फैमिली होता है, वो गोकुलधाम वाले तो हमेशा यही बोलते रहते, हमारा गोकुलधाम एक फैमिली है, हमारा गोकुलधाम एक फैमिली। इतनी बार बोल दिए, पता नहीं बहुत बार रिपीट होता रहता है ना। सो सिमिलरली आवर क्लास, इट इज ऑल्सो आवर फैमिली, बिकॉज वी आर शेयरिंग सर्टन कॉमन प्रॉपर्टी अमंग आवरसेल्व्स। क्या कॉमन है हम सब में? हम सब मैथ्स की पढ़ाई कर रहे हैं, ठीक है। तो एक कॉमन प्लेटफॉर्म हो गया हमारे लिए, so then it is called as a family. So similarly there is a family of lines. So set of all the lines which have a common property is called as family of lines. Set of all the lines which have a common property is called as family of lines. ठीक है। For example, set of lines passing through the origin. Set of lines passing through the origin किस टाइप में होंगे? ग्राफ निकालने के लिए जगह किधर है? फिर एक थोड़ी सी जगह इधर बना लेता हूं। यहाँ पर देखिए, दिस इज एक्स एक्सिस, वाई एक्सिस, एंड ऑल द लाइंस पासिंग थ्रू द ओरिजिन। एक ये हो गई, ये दूसरी हो गई, तीसरी हो गई, चौथी हो गई, ऐसे कितने होंगे? इनफाइनाइट लाइंस विल बी देयर। देयर विल बी हाउ मेनी लाइंस? इनफाइनाइट लाइंस विल बी देयर, बट ऑल दीज लाइंस बिलोंग टू ए सेम फैमिली कॉल्ड एज सेट ऑफ लाइंस पासिंग थ्रू द ओरिजिन, एंड दे आर ऑलवेज ऑफ द फॉर्म y is equal to mx. Y is equal to mx represents set of all the lines passing through the origin. For different lines you will get different value of m. और अदर लैंग्वेज में आप ये भी कह सकते हैं, for different value of m you will get different lines passing through the origin. ठीक है, आप m की वैल्यू चेंज करते जाएंगे इनफाइनाइट नंबर से m के लिए आपके पास, and you will get infinite lines passing through the origin. So this is called as a family of lines. ठीक, next, interpretation of u plus kv equal to 0. Now this is again a family of lines, u plus kv equal to 0, where let us say u is a line a1x plus b1y plus c1, that is line u. दूसरी लाइन v है a2x plus b2y plus c2 equal to 0. Also this is also equal to 0. यहाँ पर भी equal to 0 लिखा नहीं है, it is equal to 0. And so u is the line a1x plus b1y plus c1 equal to 0. V is another line a2x plus b2y plus c2 equal to 0. And these two lines are intersecting lines. These two lines are intersecting lines. Then u plus kv equal to 0, where k is a parameter. Where k is a parameter, मतलब k एक कांस्टेंट होगा जिसके की वैल्यू हम डिसाइड कर सकते हैं अकॉर्डिंग टू गिवन कंडीशंस. ठीक, so where k is a parameter represents family of lines passing through point of intersection of u is equal to 0 and v is equal to 0. क्या मीनिंग हुआ इसका? देखिए, मैंने यहाँ पर एक लाइन ड्रॉ किया, u is equal to 0, this is one line. दूसरी लाइन है v is equal to 0, another line. इन दोनों का पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यहाँ पर हुआ p. लेट अस से उसके कोऑर्डिनेट है x1, y1. ये क्या हो गया? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू गिवन लाइंस. ऑब्वियसली व्हिच आर नॉट पैरेलल, क्योंकि अगर पैरेलल होते थे तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ही नहीं आएगा. देखिए, पैरेलल लाइंस में पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आता है क्या? नहीं आता है. तो ये दो लाइंस जो है, दीज टू लाइंस आर इंटरसेक्टिंग लाइंस, इंटरसेक्टिंग इन ए पॉइंट P. Then all the lines passing through this point of intersection are of the form u plus kv equal to 0. ठीक, so this is family of lines, u plus kv equal to 0. It is a family of lines passing through the point of intersection of
u इज इक्वल टू 0 एंड v इज इक्वल टू 0। दोनों लाइंस के पॉइंट ऑफ इंटरसेक्शन से पास होने वाले जितने भी लाइंस है, इनफाइनाइट लाइंस है, दिस लाइंस विल बी गिवन बाय u प्लस kv इक्वल टू 0 फॉर डिफरेंट वैल्यूज। जैसे हमने यहाँ पर देखा, फॉर डिफरेंट वैल्यूज ऑफ m you will get different lines passing through the origin. Similarly, for different values of k, you will get different lines passing through the point of intersection of these two lines. ठीक, ये दो लाइंस के पॉइंट ऑफ इंटरसेक्शन में से आपको जाने वाले इनफाइनाइट लाइंस मिल सकते हैं। जस्ट फॉर एग्जांपल, मान लीजिए ये जो लाइन है u इज इक्वल टू 0, मैं से नाम इसका एक लाइन ले लेता हूँ, u इज इक्वल टू लेट अस से 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल टू 0। सो दिस इज द लाइन u इज इक्वल टू 0। अनदर लाइन v इज इक्वल टू 0, लेट इट बी 4x माइनस 7y प्लस 9 इक्वल टू 0। सो दिस इज अनदर लाइन। अब इन दोनों लाइंस के पॉइंट ऑफ इंटरसेक्शन से पास होने वाली अगर कोई लाइन, कोई भी जनरल, इन दोनों लाइंस के पॉइंट ऑफ इंटरसेक्शन से पास होने वाली कोई भी लाइन अगर मुझे चाहिए, मुझे क्या करना होगा? इन दिस फॉर्मेट आई विल हैव टू राइट डाउन टेकिंग डिफरेंट वैल्यूज ऑफ के। आप मान लीजिए लिखेंगे u प्लस के वी इक्वल टू 0। u मतलब 2x प्लस 3y प्लस 5, ये हो गया u प्लस के वी। तो प्लस के की वैल्यू आपने ले लिया, मान लीजिए 2, मैंने के की वैल्यू क्या ले लिया? 2 ले लिया। इन ब्रैकेट v मतलब 4x माइनस 7y प्लस 9 इक्वल टू 0। अब जब आप इस इक्वेशन को सॉल्व करोगे, यू विल गेट अ लीनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ x एंड y, and it will be nothing but it is the line passing through the point of intersection of these two lines. इसे सॉल्व करने के बाद आपको एक लाइन मिलेगी पॉइंट ऑफ जो पास होगी इन दोनों के इंटरसेक्शन से। So this is about family of lines and intersection of or interpretation of u plus kv equal to 0. So it is nothing but it is a family of lines. Clear है? अब नोट, अगर ये दोनों लाइंस एक दूसरे को पैरेलल होगी, मान लीजिए दोनों लाइंस अगर एक दूसरे को पैरेलल होती है, so if u is equal to 0 and v is equal to 0 are parallel to each other, then slope of u plus kv is equal to 0. ये जो फैमिली ऑफ लाइंस हो जाएगी। पैरेलल लाइंस में फैमिली कैसे बनती है उससे आप समझिए। मान लीजिए दिस इज वन लाइन u, दिस इज अनदर लाइन v, तो इसकी फैमिली कौन सी होगी? फिर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो है नहीं, यहाँ पर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन तो इनका है नहीं, फिर इसकी फैमिली कौन सी हुई? ऑल द पैरेलल लाइंस व्हिच आर पैरेलल टू u एंड v, ये all these parallel lines, and obviously there will be infinite parallel lines. So all these lines का जब हम सेट बना देंगे, it will be family of lines, ठीक है, which are parallel to each other. कॉमन प्रॉपर्टी क्या हो गई इन दोनों में? देखिए हमने क्या लिखा है? सेट ऑफ लाइंस which have a कॉमन प्रॉपर्टी। तो इन सब में कॉमन प्रॉपर्टी क्या हो गई? They are parallel to each other, ठीक। और उस केस में क्या होगा? All these lines, जो भी हम बाद में u और v तो गिवन है, ऑल द लाइंस ऑफ दिस फैमिली विल हैव द सेम स्लोप। सबका स्लोप सेम होगा। पैरेलल होगा मतलब क्या होंगे? सबके सेम स्लोप इक्वल होंगे, ठीक। एंड दैट स्लोप इज गिवन बाय दिस फार्मूला। तो जो फैमिली ऑफ लाइंस है मेरी u प्लस के वी इक्वल टू 0, उसका स्लोप होगा माइनस a1 प्लस के a2 अपॉन b1 प्लस के b2। और ये जो स्लोप का आंसर आएगा, इट इज सेम एज u एंड v। u का जो स्लोप होगा वही v का होगा और वही बाकी सारी लाइंस का भी होगा। स्लोप ऑफ ऑल द लाइंस व्हिच आर पैरेलल टू u एंड v इज गिवन बाय दिस फार्मूला, माइनस a1 प्लस के a2 अपॉन b1 प्लस के b2, ठीक। सो व्हाट वी हैव डिस्कस्ड, एक बार रिपीट करूंगा। 5 फार्मूले देखिए, 6 फार्मूले स्लोप का, x इंटरसेप्ट, y इंटरसेप्ट का जनरल लाइन, देन डिस्टेंस ऑफ ओरिजिन, डिस्टेंस ऑफ पॉइंट, डिस्टेंस बिटवीन पैरेलल लाइंस। 3 और 3 6 फार्मूले हो गए। उसके बाद फैमिली ऑफ लाइंस है। फैमिली ऑफ लाइंस मतलब ऑल द लाइंस पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ गिवन टू लाइंस। नेक्स्ट
अगर दोनों लाइंस पैरेलल होंगे, गिवन लाइंस अगर पैरेलल होंगे, सो ऑल द लाइंस व्हिच आर पैरेलल टू दिस टू लाइंस कॉन्स्टिट्यूएट अ फैमिली ऑफ लाइंस। ठीक, ओके। तो यहां तक किसी को कुछ डाउट है तो पूछिए। वी विल बी स्टार्टिंग द एक्सरसाइज टुमारो।